मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून आपण सातत्यानं म्हाडा संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळत आहेत त्या अपडेट्सबद्दल आपण माहिती पाहतोय। जे काही सध्या मुंबईची लॉटरी सुरू आहे त्याच्याबद्दल माहिती पाहतोय। त्याशिवाय जे काही आपले प्रश्न येत आहेत, जे काही आपल्या क्वेरीज असतात त्यालाही उत्तर देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतोय। आणि अशातच एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न वारंवार विचारला जातोय आणि तो म्हणजे म्हाडाच्या घरांसाठी इतर चार्जेस किती लागू शकतात। अर्थातच जी काही म्हाडामध्ये म्हाडाची घरे बांधलेली आहेत, म्हाडा लॉटरीतील जी काही घरे आहेत, म्हाडा गृहनिर्माण योजनेतील जी काही घरे आहेत त्या घरांसाठी नेमकं किती स्टॅम्प ड्युटी लागू शकते, किती रजिस्ट्रेशन फीस लागू शकते किंवा इतर जे काही चार्जेस आहेत ते किती प्रमाणात लागू शकतात, म्हणजे जेणेकरून आपल्याला अंदाज हवा की आपल्याला ज्या घरांसाठी आपण अर्ज करतो त्या घरांसाठी आपल्याला किती पैसे तयार ठेवावे लागणार आहेत। आणि याच संदर्भात नेमकं स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि इतर चार्जेस संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, जी काही म्हाडाची लॉटरी सुरू आहे त्याच्या संदर्भात आपण पाहिलेलं आहे की किमती जास्त असल्यामुळे अनेक जण टीका करतायत, अनेक जणांना ते आवडलेलं नाही आहे, अनेक जण इच्छा असूनही अर्ज करू शकत नाहीत। पण जे कोणी ॲडजस्टमेंट करून अर्ज करतायत, म्हणजे ह्याच्याकडून उधार घे, त्याच्याकडून उसने घे, क्रेडिट कार्डने पेमेंट कर, बँकेतनं लोन काढ किंवा दागिने गहाण ठेव, असे जे काही म्हणजे आपण पर्याय आहेत ते पर्याय आपण वापरून आपण जे काही ऑनलाईन अर्ज करतोय किंवा म्हाडासाठी लॉटरीसाठी अर्ज करतोय, म्हणजे मला अनेक जणांनी सांगितलं की म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी आम्ही लोन काढलेले किंवा कर्ज काढलेले, तर असे काही प्रेक्षक आहेत की त्यांना नाईलाज असतो ते करावं लागते। पण आता समजा या घरांसाठी जर एकंदरीत चार्जेस पाहिले किंवा एकंदरीत या घरांच्या किमती पाहिल्या तर फक्त काहीच बोटावर मोजण्या एवढ्याच योजना आहेत ज्याची घरे परवडण्यायोग्य आहेत, इतर सगळ्या घरांबाबत न बोललेलंच बरं। तर त्याच्यामध्ये मित्रांनो, जे काही म्हाडाचे चार्जेस आहेत, आपण फक्त म्हाडा गृहनिर्माण योजना जी घरे म्हाडाद्वारे बनवलेली आहेत त्याच्या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। म्हणजे एकंदरीत जे काही प्रायव्हेट बिल्डरांची घरे आहेत त्या घरांचे चार्जेस खूप वेगळे आहेत, त्यांचे इतर चार्जेस खूप वेगळे आहेत, म्हाडाचे आणि त्यांच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे, ते मी थोडक्यात डिस्कस करणारच आहे। पण एकंदरीत जे काही म्हाडाची गोरेगावची योजना आहे, विक्रोळीची योजना आहे, जे काही बोरीवली योजना आहे, वडाळा योजना आहे, अशा वेगवेगळ्या योजनेसाठी नेमका अंदाजित खर्च किती होऊ शकतो याचा अंदाज असणं आवश्यक आहे। मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका। आता महत्त्वाचं मित्रांनो म्हणजे पहिलं की स्टॅम्प ड्युटी किती लागते। पहिला प्रश्न असा आहे मित्रांनो की म्हाडाच्या घरांना स्टॅम्प ड्युटी किती लागते। अर्थातच म्हाडाचंच घर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही घर घ्या त्याचे स्टॅम्प ड्युटी स्लॅब्स ठरवलेले आहेत। उदाहरणार्थ सांगतो, मुंबईमध्ये जर तुम्हाला स्टॅम्प ड्युटीचा रेट पाहायचा असेल तर मुंबईमध्ये सद्यस्थितीमध्ये 6% स्टॅम्प ड्युटी अर्थातच 6% स्टॅम्प ड्युटी तुम्हाला भरायची आहे। त्याच्यामध्ये 5% ही स्टॅम्प ड्युटी आहे आणि 1% हे मेट्रो सेस भरावा लागतो, असे एकूण 6% तुम्हाला स्टॅम्प ड्युटी मुंबईमध्ये भरावी लागते। पण नवी मुंबई, पुणे, ठाणे या भागामध्ये मात्र तुम्हाला 7% GST भरावं लागते। त्याच्यामध्ये 5% स्टॅम्प ड्युटी हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये लागू आहे, मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये किंवा शहरी भागामध्ये। पण त्याच्यामध्ये काही चार्जेस आहेत। आता बघा, नवी मुंबईमध्ये तर विचार केला तर नवी मुंबईमध्ये तुम्हाला 5% स्टॅम्प ड्युटी, 1% मेट्रो सेस आणि 1% LBT असे 7% तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावी लागते। म्हणजे हे पुणे आहे, ठाणे आहे, नवी मुंबई या ठिकाणी 7% आहे, पण मुंबईमध्ये ती 6% आहे, कारण मुंबईमध्ये LBT घेतला जात नाही। म्हणून फक्त तुम्हाला काय करायचं, मुंबईमध्ये म्हणजे मुंबई म्हाडाच्या लॉटरीसाठी तुम्हाला काय ॲप्लिकेबल असणार आहे, 5% स्टॅम्प ड्युटी प्लस 1% मेट्रो सेस, टोटल मिळून 6% तुम्हाला भरायचे आहेत घराच्या किमतीच्या। लक्षात घ्या, घराची जी काही कॉस्टिंग असेल त्याच्या किमतीच्या। आता इथे अतिशय महत्त्वाची बाब ही आहे मित्रांनो, जर समजा ती परचेस करणारी व्यक्ती लेडीज असेल किंवा महिला असेल तर महिला अर्जदारांना किंवा महिला गृह खरेदीदारांना 1% कन्सेशन या ठिकाणी मिळणार आहे। अर्थातच जर ते घर त्या लेडीजच्या नावावर असेल, एखाद्या महिलेच्या नावावर असेल तर त्यांना 1% सवलत या स्टॅम्प ड्युटीमध्ये भेटणार आहे। ही सवलत संपूर्ण महाराष्ट्रभर लागू आहे, लक्षात घ्या। म्हणून जर इन केस या लॉटरीमध्ये ज्या काही लेडीज, ज्या काही महिला विजेते ठरतील त्यांना मात्र 5% जे काही स्टॅम्प ड्युटी आहे आणि 1% मेट्रो सेस जे 6% आहे मुंबईमध्ये, तुम्हाला टोटल फक्त 5% स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार आहे, 6% भरायची गरज नाही। म्हणजे 4% तुमचं स्टॅम्प ड्युटी आणि 1% मेट्रो सेस असे 5% तुम्हाला या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार आहे लेडीजच्या बाबतीमध्ये। आणि तिसरा अजून एक प्रश्न महत्त्वाचा मित्रांनो, जर समजा तुम्हाला PMAY अर्थातच प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत जर घर लागलं असेल
तर वेल अँड गुड, म्हणजे त्या घरांसाठी फक्त आणि फक्त 1,000 रुपये स्टॅम्प ड्युटी आहे, असा शासनाचा नियमच आहे पहिल्यापासून. म्हणून तुम्हाला 1,000 रुपयेच फक्त स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार आहे. PMAY अर्थात जो काही स्कीम कोड क्रमांक 412 आहे, पहाडी गोरेगाव येथील अल्प उत्पन्न गटाचा प्रकल्प आहे, त्या प्रकल्पात मात्र 1,000 रुपये स्टॅम्प ड्युटी तुम्हाला भरावी लागणार आहे. आता दुसरा प्रश्न असा मित्रांनो की नेमकं या घरांसाठी रजिस्ट्रेशन फीस किती असणार आहे, हाही अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर शासनाच्या नियमानुसार जे काही प्रचलित नियम आहेत त्याच्या नियमानुसार मित्रांनो, जर समजा तुमच्या घरांची किंमत ही 30 लाखापेक्षा कमी असेल, लक्षात घ्या, तुमच्या त्या एरियातील घरांची किंमत 30 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला 1% म्हणजे त्या घराच्या किमतीच्या 1% रक्कम ही रजिस्ट्रेशन म्हणून भरावी लागणार आहे. म्हणजे जर तुमचं 20 लाखाचं घर असेल तर तुम्हाला 20,000 रुपये रजिस्ट्रेशन भरावं लागणार आहे. पण इथेच जर तुमच्या घराची किंमत ही 30 लाखापेक्षा जास्त असेल तर मात्र तुम्हाला 30,000 रुपये रजिस्ट्रेशन चार्जेस भरावे लागणार आहेत. मग तुमचं घर मग 30 लाखाचं असो, 40 लाखाचं असो, नाहीतर 80 लाखाचं असो, तुम्हाला फक्त 30,000 रुपये रजिस्ट्रेशन फीस भरावी लागणार आहे. म्हणून एकंदरीत स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन असं एकंदरीत तुमचं कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या लेवलला तुम्ही काढू शकता. आता म्हाडासाठी किती चार्जेस लागतील हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. हे फक्त गव्हर्नमेंटला जाणारे टॅक्सेस झाले, ह्याच्यातला एकही पैसा म्हाडाला जाणार नाही आहे. म्हणजे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन ह्यातला एकही पैसा म्हाडाला जाणार नाही. आता मग तुम्ही विचाराल की सर म्हाडाला किती चार्जेस लागणार आहेत, आम्हाला म्हाडाला किती पैसे भरायचे आहेत ते पण सांगा की. तर मित्रांनो लक्षात घ्या, आता स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन व्यतिरिक्त आता म्हाडाकडे किती चार्जेस भरावे लागणार आहेत, तर म्हाडाकडे तुम्हाला 2 वर्षाचं एकत्रित मेंटेनन्स भरावं लागणार आहे. अर्थातच जर तुमची इमारत 4 मजल्याची किंवा 7 मजल्याची असेल तर त्या अर्थी तुम्हाला 20 ते 25 हजारापर्यंत तुम्हाला ते 2 वर्षाचे मेंटेनन्स लागेल. पण जर तुमचा तिथे टावर असेल 23 मजल्याचा 24 मजल्याचा, त्या अर्थी मात्र तुम्हाला 80 ते 90 हजार रुपये मेंटेनन्स 2 वर्षाचं भरावं लागू शकतं. सध्यास्थिती मला मेंटेनन्सचा एवढा अंदाज नाही, पण एक अंदाज आहे की जे काही मेंटेनन्स आत्तापर्यंत घेत आलेले आहेत म्हाडाकडून त्याच्या संदर्भात मी बोलते. पण आता कदाचित ते थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, थोडंफार म्हणजे 10-20 हजार रुपये इकडे तिकडे होऊ शकतात. पण एकंदरीत 80 ते 90 हजार रुपये तुम्हाला टावरसाठी भरावे लागू शकतात. आता त्या लोकॅलिटीवर डिपेंड आहे मित्रांनो, हे सगळ्या ठिकाणी सारखे रेट नाही आहेत. मी परत सांगतोय, म्हणजे वडाळचा रेट वेगळा असेल, वडाळ्याचं मेंटेनन्स वेगळं असणार आहे, बोरिवलीचं मेंटेनन्स वेगळं असणार आहे, विक्रोळचं मेंटेनन्स वेगळं असणार आहे आणि गोरेगावचं मेंटेनन्स हे वेगळं असणार आहे. म्हणून मी एक अंदाजित लमसम सांगतोय. म्हणजे मी जर 80-90 म्हटलं तर कदाचित तुमचे विक्रोळचे समजा 60,000 भरावे लागले तर वेल अँड गुड. म्हणून हे कमी जास्त होऊ शकतं थोडेफार, पण अंदाजित तुम्ही एवढी तयारी ठेवा की 80 ते 90 हजार रुपये लागू शकतात. आता एकंदरीत तुम्ही म्हणजे हे 2 वर्षाचं मेंटेनन्सबद्दल सांगतोय मी. आता फक्त म्हाडाच्या घरांसाठी फायदा हा आहे की जसं सिडकोच्या घरासाठी तुम्हाला मीटरची प्रोसेस करावी लागते. खूप किचकट प्रोसेस आहे. किचकट म्हणजे तुम्हाला ते स्वतः मीटरचं फॉर्म भरणं, ऑनलाईन ॲप्लिकेशन करणं, ते मीटर चार्जेस जे काय ते भरणं आणि मीटरचं कनेक्शन तुम्हाला स्वतः घ्यावं लागतं. इथं मात्र मग तुम्हाला मीटरचे कनेक्शन घ्यायची गरज नाही आहे. म्हाडाकडून तुम्हाला मीटर ऑलरेडी बसवलेले असणार आहेत. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला घराची चाबी मिळेल त्यावेळेस तुमच्या घरामध्ये लाईट असेल, यात मात्र शंकाच नाही आहे. पण सिडकोमध्ये आपण पाहिलेलं आहे की तुम्हाला ते मीटर म्हणजे चाबी मिळाल्याच्यानंतर मीटर बसवायला 15-20 दिवस जातात आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते त्या ठिकाणी लाईट मिळते. पण त्याही ठिकाणी मीटर चार्जेस वेगळे भरावे लागतात, 3 ते 4 हजार म्हणजे वेगळे जातात. पण इथे तसे वेगळे चार्जेस नाहीत म्हाडामध्ये. पण तरीसुद्धा आपण असं कन्सिडर करूया की इतर चार्जेस म्हाडाने 10-20 हजार रुपये इतर चार्जेस लागले, छोटे मोठे चार्जेस जे काय असतील ते 10 ते 20 हजार रुपये लागलेत किंवा फाईन वगैरे मिळून. हा पण फाईन तुमची वेगळी असू शकते. ऑडिट झाल्यानंतर जे काही फाईन आहे ते मात्र तुम्हाला भरावं. जर तुमचं पेमेंट डिले झालं असेल किंवा तुम्ही वेळेवर पैसे भरले नसतील तर अशा वेळेस मात्र म्हाडाकडून जवळजवळ 12 ते 16% तुमच्यावर फाईन लावली जाते. ती वेगळी आहे, ती इथे आपण पकडणार नाही आहे. पण एकंदरीत तुमचं जे काही स्टॅम्प ड्युटी मुंबईत लागणारी स्टॅम्प ड्युटी आहे 6%, लेडीजसाठी 5%, रजिस्ट्रेशन लागणार आहे 30,000 रुपये. आपण 30,000 रुपये कन्सिडर करून चालूया कारण सगळे 30,000च्या वरच किमती आहेत. त्याच्यामुळे 30,000 रुपये तुमचं रजिस्ट्रेशन लागणार आहे. आणि 2 वर्षाचं मेंटेनन्स जसं मी सांगितलं की 80 ते 90 हजारापर्यंत 2 वर्षाचं मेंटेनन्स तुम्हाला लागू शकतं. आता हे सगळं आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. 2 उदाहरणं मी घेणार आहे या ठिकाणी. एक घेणार आहे स्कीम कोड क्रमांक 412 जे PMAY पहाडी गोरेगाव या ठिकाणी आहे, तेथील एक उदाहरण घेणार आहोत. आणि पुन्हा गोरेगाव येथील स्कीम कोड क्रमांक 416 जे काय प्रेमनगर गोरेगाव आहे, 3 डोंगरी गोरेगाव येथील उदाहरणं आपण 2 घेणार आहोत. म्हणजे दोन्हीची उदाहरणं पाहून टोटल खर्च किती लागणार आहे, तुम्हाला किती अमाऊंट तुम्हाला जमावे लागणार आहे आणि त्याच्यावर तुम्ही इतर ठिकाणचा खर्च काढू शकता. ते कॅल्क्युलेशन तुम्ही नंतर आरामशीर घरी बसून करा किंवा लॉटरीत नंबर आल्याच्या नंतर तुम्ही ते कॅल्क्युलेशन करा. आता सध्या पहा मित्रांनो, जे काय PMAYचं आपण पाहिलं, PMAYचं 412 स्कीम कोड क्रमांक आहे, तिथे 1,000 रुपये स्टॅम्प ड्युटी लागणार आहे. आणि तिथील घरांची कॉस्ट पाहिली तर 30,44,000 एवढी त्या घरांची कॉस्ट आहे आणि त्यांना स्टॅम्प ड्युटी लागणार आहे 1,000 रुपये.
त्याशिवाय रजिस्ट्रेशन चार्जेसमध्ये कुठलेच कन्सेशन नाही आहे, तुम्हाला 30,000 रुपये रजिस्ट्रेशन चार्जेस भरावे लागणार आहेत. आणि त्याच्यानंतर या ठिकाणचं मेंटेनन्स काय असणार आहे, तर तेच मेंटेनन्समध्ये पण जास्त फरक असेल असं मला वाटत नाही. आता ते म्हाडावर डिपेंड आहे की PMAYला मेंटेनन्स किती ठेवायचं आणि इतर सोर्सेसला किती ठेवायचं. पण आपण जे काही लमसम 80 ते 90,000 मेंटेनन्स पकडलं, आपण इथे सुद्धा तेच पकडूया. तर समजा 80 ते 90,000 आपण मेंटेनन्स पकडलं आणि 30,000 रुपये रजिस्ट्रेशन पकडलं आणि 1,000 रुपये स्टॅम्प ड्युटी पकडली, तर साधारणतः 1,11,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी टोटल चार्जेस भरावे लागणार आहेत. हे परत सांगतो मित्रांनो, हे फक्त अंदाजित कॅल्क्युलेशन आहे. हे त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस देकारपत्र मिळेल त्यावेळेस ते तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. पण एक अंदाजित आहे, ह्याच्यामध्ये खूप फरक पडेल असं मी म्हणणार नाही आहे. 15-20 हजाराचा फरक पडेल, जास्त पडणार नाही आहे. म्हणून 1,11,000 तुम्हाला तयार ठेवायचे जे PMAYमध्ये घरांसाठी अर्ज करतायत. कारण मित्रांनो इथे 1,11,000 तुम्हाला इतर चार्जेस भरावे लागणार आहेत. आता दुसरं, 25% रक्कम अगोदर म्हाडाकडे भरायची असं म्हाडाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि ही कुठेतरी अर्जदाराबाबतीत खूप खटकणारी बाब आहे. अनेक जणांनी मला कमेंट्स केल्या, सर आम्ही 25% रक्कम उभी कशी करायची, जे बँकेकडून जे काही सोयी सुविधा उपलब्ध केल्या जातात की 90% लोन उपलब्ध आहे, मग आम्ही त्याचा बेनिफिट कसं घेणार आहोत, हाही प्रश्न आहे. पण इथे जर समजा आपण 25% रक्कम पकडली तर 25% रक्कम होते मित्रांनो 30,44,000ची 25% रक्कम होते 7,61,100. आता या 7,61,100 मध्ये आपण जर 1,11,000 जर मिळवले तर टोटल अमाऊंट होते 8,72,100. म्हणजे तुमच्याकडे लॉटरी लागल्यानंतर 8,72,100 रुपये असणं आवश्यक आहे. ते सुद्धा कॅश म्हणजे तुमच्या बँकेमध्ये किंवा FDच्या रूपामध्ये किंवा तुम्हाला, कारण ते डायरेक्ट तुम्हाला भरायचे विदाऊट लोन, ह्याच्यात लोनची प्रोसेस होणार नाही आहे. म्हणून जवळजवळ 8,72,100 तुम्हाला हे तयार ठेवायचे आहेत, तुमच्याकडे रेडी असणं आवश्यक आहे. आणि मग बाकीचं 75% तुम्ही लोन करू शकता किंवा इतर प्रोसेस करू शकता. आता दुसरं आहे मित्रांनो, दुसरं उदाहरण आहे स्कीम कोड क्रमांक 416, जे प्रेमनगर 3 डोंगरी गोरेगाव या ठिकाणी अल्प उत्पन्न गटाचा प्रकल्प आहे. तर त्या ठिकाणी जे काही घरे त्यांची किंमत 45,86,000 एवढी त्याची किंमत सांगितलेली आहे, विक्री किंमत. आता त्याच्यावरती जर आपण 6% स्टॅम्प ड्युटी पकडली तर 2,75,000 फक्त आणि फक्त तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायची आहे. लक्षात घ्या. म्हणजे पहाडी गोरेगाव फक्त 1,000 रुपये भरायचे स्टॅम्प ड्युटी म्हणून. पण इथे जर तुम्हाला घर लागलं तर 2,75,000 तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावी लागू शकते. पण जर समजा अर्जदार हा लेडीज असेल, महिला असेल, तर त्याला फक्त 5% स्टॅम्प ड्युटी भरायची आहे. अर्थातच 2,29,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला भरावे लागू शकतात. म्हणजे 2,29,300 रुपये एवढी अमाऊंट तुम्हाला या ठिकाणी स्टॅम्प ड्युटीच्या स्वरूपामध्ये भरावी लागणार आहे. आता जर इथे विचार केला समजा मित्रांनो, या घरांसाठी किती खर्च लागणार आहे, किती तयार ठेवायला पाहिजे, किती अमाऊंट रेडी असणं आवश्यक आहे, तर लक्षात घ्या. रजिस्ट्रेशन चार्जेस सर्वांना सारखे असल्यामुळे 30,000 रुपये रजिस्ट्रेशन चार्जेस. आणि त्याशिवाय जे काही मेंटेनन्स आहे 80-90 आपण मेंटेनन्स पकडले तरी आपण 90,000 रुपये मेंटेनन्स पकडूया. आता मी परत सांगतोय 10-20,000 रुपये इकडे तिकडे होऊ शकतात. 90,000 रुपये जर मेंटेनन्स पकडलं तर टोटल 3,95,000 रुपये तुम्हाला इतर चार्जेस लागणार आहेत म्हाडाच्या घरांसाठी. फक्त मी म्हाडाची घरं बोलतोय, प्रायव्हेटच्या घरांबद्दल बोलत नाही, खाजगी घरांबद्दल बोलत नाही मित्रांनो. मग आता या ठिकाणी 3,95,000 तुम्हाला फक्त इतर चार्जेस भरावे लागू शकतात. आता जर तुम्हाला जर 25% रक्कम तयार ठेवायला सांगितली आणि हे रक्कम तयार ठेवायला सांगितली तर एकूण तुमच्याकडे किती रक्कम असणं आवश्यक आहे, तुम्हाला किती रक्कम उभारावी लागणार आहे, ती रक्कम तुमच्याकडे आहे का नाही याची शहानिशा करा. आता पहिलं बघा, जे काही 45,86,000 किंमत आहे घरांची, त्याच्यावर जर आपण 25% रक्कम पकडली तर ती रक्कम होते 11,46,500 रुपये. लक्षात घ्या, 11,46,500 रुपये, जी 25% रक्कम म्हाडाकडे भरायची आहे. कॅश पेमेंट म्हणजे विदाऊट लोन किंवा तुमच्या जे काही सोर्सेस असतील त्याच्याद्वारे तुम्हाला ती म्हाडाकडे भरायची आहे. आता 11,46,500 मध्ये जर आपण 3,95,000 जे स्टॅम्प ड्युटी आणि इतर चार्जेस आहेत ते जर ॲड केले तर टोटल अमाऊंट होते 15,41,500 रुपये तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये, तुमच्या घरांच्या कपाटामध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या जे काही FDमध्ये एवढे पैसे असणं आवश्यक आहे. 15,41,500 रुपये. म्हणजे म्हाडात लॉटरी लागली की तुम्हाला पहिलं हे 15,41,000 कसे उभे करायचे याचा विचार करावा लागणार आहे आणि नंतर मग पुढची प्रोसेस होणार आहे. आणि मग बाकी 25% रक्कम जे काय 75% रक्कम आहे त्याच्यावर तुम्हाला नंतर लोन प्रोसेस करून तुम्ही पुढील प्रोसेस करू शकता. आता म्हणून आता इथे खूप गोची होते. अल्प उत्पन्न गटातील जे कोणी अर्जदार आहेत त्यांची गोची होणार आहे, कारण 15 लाख उभारणं एवढं सोपं नाही काम किंवा खायचं काम नाही आहे.
इथे आता एक गोष्ट होऊ शकते, जर तुम्ही म्हाडाला इन्सिस्ट केलं, ॲप्लिकेशन दिलं आणि तुमची रिअल कंडिशन सांगितली की सद्यस्थितीत मी 25% रक्कम भरण्यास पात्रच नाही आहे, प्लीज माझ्याकडून 10 ते 15% रक्कम घ्यावी किंवा 10% रक्कम घेऊन मला बँकेची NOC द्यावी किंवा बँकेचं होम लोनसाठी NOC द्यावी, जेणेकरून मला 90% लोन घेता यावं, असा तुम्ही एक अर्ज देऊ शकता. त्याच्यावर जर म्हाडाने विचार केला तर कदाचित तिथे तुमची प्रोसेस होऊ शकते, काही अंशी स्वीकारली सुद्धा जाऊ शकते जर जेन्युअल प्रॉब्लेम असेल तर. म्हणून आता एकंदरीत तुम्हाला जे PMAYची घर आहेत त्यासाठी 8,72,100 आणि जे LIGची प्रेमनगर गोरेगावची घर आहेत त्यासाठी 15,41,500 रुपये तयार ठेवायचे आहेत. इतर चार्जेसचा विचार केला तर फक्त तुम्हाला PMAYसाठी 1,11,000 रुपये इतर चार्जेस आणि जे काही LIGची घर आहेत त्यासाठी 3,95,000 इतर चार्जेस तुम्हाला लागू शकतात. मी परत रिपीट करतो मित्रांनो, ही फक्त अंदाजित कॅल्क्युलेशन आहे. तुम्हाला फक्त एक अंदाज यावा ह्यासाठीच हे कॅल्क्युलेशन आहे, हे ॲक्युरेट कॅल्क्युलेशन नाही. हां, स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन कॅल्क्युलेट ॲक्युरेट आहे, त्याच्यामध्ये कुठलाच बदल नाही आहे. पण मागच्या मार्चमध्ये सरकारने शासनाने सांगितलं होतं की या स्टॅम्प ड्युटीमध्ये सुद्धा 1% वाढ होणार आहे. नशीब अद्यापही ती झालेली नाही, पण लवकरच स्टॅम्प ड्युटीमध्ये सुद्धा 1% वाढ होण्याची शक्यता कुठेतरी वर्तवली जात आहे. म्हणून लवकरात लवकर घराचं पोझिशन व्हावं आणि स्टॅम्प ड्युटी भरून तुम्ही तुमचं घर ताब्यात घ्यावं अशी एक माफक अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. म्हणून तुम्हाला एक लमसम अंदाज आले मित्रांनो की नेमका म्हाडाच्या घरांसाठी किती इतर चार्जेस लागू शकतात. आता याच्यामध्ये नशीब चांगला भाग आहे मित्रांनो की इथे तुम्हाला पार्किंग चार्जेस म्हाडाकडून घेतले जाणार नाहीत, डेव्हलपमेंट चार्जेस म्हाडाकडून घेतले जाणार नाहीत, GST म्हाडाकडून घेतली जाणार नाही आहे. म्हणजे जे काही तयार घरे आहेत त्याच्यावर तुम्हाला GST भरण्याची आवश्यकता पडणार नाही आहे. म्हणून एकंदरीत जी काही रेडी म्हणजे तयार घरे आहेत त्यांच्या बाबतीत मी बोलत आहोत. आता GST बाबत मी एवढं शाश्वत नाही आहे, म्हणजे घेतली जाईल किंवा नाही, पण मागच्या वर्षी जे काही 18-19 पर्यंत जे काही लॉटरी झाली त्याच्यामध्ये कुठली GST वगैरे त्यांच्याकडून घेण्यात आलेली नव्हती. समजा इथे GST घेतली गेली तर ह्या अमाऊंटमध्ये पुन्हा काही प्रमाणात वाढ होऊ शकते. आणि इथे GSTचा प्रश्न येत नाही, म्हाडाच्या जे काही प्रकल्प तिथे GSTचा प्रश्न आहे. प्रश्न येतो जे काही प्रायव्हेट बिल्डरांची घरं आहेत, जे काही रिडेव्हलपमेंटली घरं आहेत त्या ठिकाणी मात्र GST, डेव्हलपमेंट चार्जेस, पार्किंग चार्जेस खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला भरावे लागू शकतात. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर सध्या जे काही कोकणची लॉटरी झाली, त्या कोकणच्या लॉटरीमध्ये जे काही सानपाड या ठिकाणी 1 BHKची घरे होती, त्या 1 BHKच्या घरांच्या ठिकाणी बिल्डराकडून विजेत्यांना पार्किंग चार्जेस 10 लाख रुपये भरायला सांगितले. 10 लाख फक्त पार्किंग चार्जेस. अरे बापरे, ते जे कोणी विजेते होते ते शॉक झाले. अनेकांनी मला फोन करून सांगितलं की सर असा प्रकार घडतोय. मी म्हटलं असं शक्य होणार नाही आहे, कारण 10 लाख रुपये पार्किंग ते घेऊ शकणार नाहीत, कारण ती एकतर 4-5 माळ्याची बिल्डिंग आहे. डेव्हलपमेंट चार्जेस त्यांना 4 ते 5 लाख रुपये सांगितले. तिथे एकतर लिफ्ट नाही आहे, कंजस्टेड एरिया आहे आणि 4 ते 5 मजल्याच्या बिल्डिंगसाठी 5 ते 6 लाख डेव्हलपमेंट चार्जेस. मी सुद्धा खूप हे झालो, मला सुद्धा शॉक बसला. पण म्हटलं की तुम्ही बिल्डरांशी बोला, त्यांच्या कानावर घाला, कारण नवी मुंबईतले चार्जेस, इतर चार्जेस तुम्ही आजूबाजूचा विचार करा आणि त्याच्यानुसार तुम्ही चार्जेस द्या. तो बिल्डा सगळ्यांना तसं बिल्डरांशी बोलावं लागणार आहे, म्हाडाशी बोलावं लागणार आहे, याच्यावरती सोल्युशन काढावं लागणार आहे. कारण घनसोलीसारख्या ठिकाणी 2 BHK घरासाठी फक्त 5-5 लाख रुपये पार्किंग घेतली गेली आणि सानपाड या ठिकाणी 10 लाख रुपये डायरेक्ट घेतले जात आहेत. पण असं इथे होऊ शकतं. बिल्डरांच्या बाबतीत जास्त असे रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत, कारण भाड्याने केले सांगितलं. स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, पार्किंग चार्जेस, डेव्हलपमेंट चार्जेस, वीज लाईट, हस्तांतरण चार्जेस हे सगळे तुम्हाला बिल्डरकडे परस्पर भरायचे आहेत. एवढं बोलून म्हाडा मोकळे होते. पण इथे किती टक्के घ्यायचे हे मात्र मेन्शन केलेलं नसल्यामुळं इथे मात्र विजेत्यांची पिळवणूक बऱ्याच प्रमाणात होताना दिसून येत आहे. म्हणून खाजगी विकासकांना स्टॅम्प ड्युटीचा रूल सगळ्यांना सारखा लागणार आहे. तुम्हाला 6% स्टॅम्प ड्युटी, घर खाजगी असो किंवा कुठला असो, 6% स्टॅम्प ड्युटी आणि 30,000 रुपये रजिस्ट्रेशन हे मात्र तुम्हाला तिकडे लागणार आहे. पण इतर चार्जेस बाबतीत मी सध्या बोलू शकणार नाही आहे. म्हणून म्हाडाची जी काही घरे आहेत, प्रॉपर जे म्हाडाचे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाबद्दल आज आपण इतर चार्जेसच्या संदर्भातलं सविस्तर अपडेट पाहिलेलं आहे. पुढील भागामध्ये सुद्धा जे काही नवीन माहिती देता येईल ती माहिती घेऊन आम्ही लवकरच आपल्यासमोर येणार आहोत. मित्रांनो, मुंबईतील वेगवेगळ्या साईडला मी ऑलरेडी साईट व्हिजिट केलेली आहे. तेथील लोकॅलिटी, तेथील सॅम्पल फ्लॅट, तेथील कनेक्टिव्हिटी हे सगळं आम्ही दाखवलेलं आहे आणि ते सगळे व्हिडिओज आपल्या प्लेलिस्टमध्ये आणि आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. कृपया तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते व्हिडिओ पाहून घ्या. आणि ज्यांना या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करायचे असतील तर लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो 10 जुलै 2023 आणि ऑनलाईन जे काही तुमच्या RTGS NEFT पेमेंट करायचे पेमेंटसाठी तारीख आहे 12 जुलै 2023. या तारखेपर्यंत तुम्ही म्हाडाच्या हाऊसिंग https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन तुम्ही सदर लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.